नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड ब्लॉग्स. तर आज आम्ही बनवलेले आहे इथे मुळ्यापासून एक चटणी. तर याची रेसिपी आपण बघून घेऊया. तर इथे मी 2 मुळे घेतलेले आहेत, त्यांना कट करून घेतले. 2 कांदे, त्यानंतर इथे 5 मी हिरव्या मिरच्या, हा मुळ्याचा पाला आहे, आणि इथे 2 टमाटे घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे हे आपलं साहित्य झालं. तर इथे मी मुळा आणि कांदा किसून घेतलेला आहे, आणि आता मी यामध्ये हळद आणि मीठ टाकून यांना ठेवून देणार आहे 10 मिनिटांसाठी. त्यानंतर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेतल्यानंतर हे अशा प्रकारे दिसतं. तर आता आपण इथे 10 मिनिटाला रेस्ट करायला ठेवणार आहोत. त्यानंतर आपण याला नीट पिळून घेणार आहोत, त्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत, आणि हे अशा प्रकारे आता दिसतं. तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया. नीट यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. तर आता आपण इथे रेसिपी बनवायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी इथे मुळा आणि जे कांदा आहे त्याचं किसून घेतलेलं हे वाटण इथे ठेवलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तर इथे मी हा मुळ्याचा पाला बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे हा संबार घेतलेला आहे. कोथिंबीर यालाही मी बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर या काही पोपटी आणि लोंगी मिरच्या आहेत, त्यांना मी पेस्ट करून घेतलेला आहे मिक्सरमधून. त्यानंतर हा टमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. इथे मी घेतलेला आहे दाण्याचा कूट. हा आहे चाट मसाला. तर अशा प्रकारे आपली ही सगळी सामग्री इथे ठेवलेली आहे. तर तुम्ही ही नीट बघून घ्या, आणि आता आपण आपली पुढची कृती सुरू करणार आहोत. आता आपण एक एक करून सर्व सामग्री आपण मुळ्यामध्ये टाकणार आहोत, जो मुळ्याला आपण किसून घेतलेला आहे त्यामध्ये. तर सर्वप्रथम पहिले आपण ते फोडणी तयार करून घेऊया. तर इथे मी कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे थोडं. याची आपल्याला फोडणी करून मुळ्याच्या किसमध्ये टाकायचे आहे. तर आता अशा प्रकारे इथे पहिले आपण तेल नीट गरम करून घेऊया, आणि त्यानंतर आपण याची फोडणी करून टाकणार आहोत. तर आता इथे चेक करून घेते आहे की तेल तपलं आहे की नाही. जिरं आणि मोहरी आपण यात टाकून घेऊया. अशा प्रकारे आता इथे छान तळतळतंय जिरं आणि मोहरी. तर आता इथे आपली फोडणी बनवून तयार झालेली आहे. तर आता आपण याला काढून घेऊया आणि साईडला ठेवून घेऊया. यामध्ये आपण टाकून घेणार आहोत हळद, धनिया पावडर आणि थोडं लाल तिखट. इथे मी एक मोठा चमचा भरून लाल तिखट वापरलेला आहे. तर ही जी आपण फोडणी बनवलेली आहे ती आता आपण टाकून घेणार आहोत यावर. अशा प्रकारे मी इथे टाकून घेतलेली आहे. तर आता इथे आपण नीट मिक्स करून घेणार आहोत, आणि मीठ मी आधीच टाकलं होतं, त्यामुळे तुम्ही इथे मिठाचं प्रमाण बघून टाकू शकता. तर नीट मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे काढून ठेवलेले सगळं साहित्य एक एक करून आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे आता आपण थोडं थोडं सामग्री टाकून इथे मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण इथे मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं करून. तर ही प्लेट छोटी असल्यामुळे मला नीट मिक्स करता येत नव्हतं. तर आता आपण इथे चाट मसाला टाकून घेऊया, आणि त्यानंतर इथे मी टाकून घेते आहे शेंगदाण्याचा कूट. तर मी याला ट्रान्सफर केला आहे या प्लेटमध्ये, कारण ते छोटं असल्यामुळे नीट मिक्स होत नव्हतं. तर आता मी या प्लेटमध्ये नीट मिक्स करून घेते आहे ताटात. त्यानंतर मग तुम्हाला सर्व करून दाखवते. तर अशा प्रकारे आपली ही चटणी बनवून तयार आहे. ही तुम्ही खाऊ शकता पराठ्यांसोबत आणि दशम्यांसोबत. चवीला तर एकदमच छान आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.